ह्यावेळचं अक्कलकोटचं दर्शन आमच्या इंडिया व्हिजिटमध्ये आम्ही प्लॅन केलं होतं, पण पाऊस होता आणि त्याच्यामुळे नक्की कधी जायचं असं ठरत नव्हतं. आणि मग एक दिवस आम्ही जस्ट प्लॅन केला, की आता 2 गाड्या घेऊया, मुलांना घेऊ. माझी नणंद, माझा दीर, त्यांची मुलं, आमची मुलं असे आम्ही सगळेजण 2 गाड्या करून पुण्यावरून निघालो. निघेपर्यंत जवळपास 5-5:30 झाले होते आणि रात्री पोचायला जवळपास 11:30-12 वाजले. ह्यावेळेचं अक्कलकोटचं आमचं जाणं अगदी जिद्दीमुळे किंवा एक स्वामींच्या ओढीमुळेच ठरलं. अदरवाईज आम्ही काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं. तिथे कसं राहायचं, कुठे राहायचं, बुकिंग केलं नव्हतं. त्याच्यामुळे एका छोट्याशा अ, एकदम खेडेगावातल्या घरामध्ये आम्ही राहायला गेलो. रात्री 11, 11:30, 12 वाजता पोहोचल्यावरती आम्हाला मुळात तिथे राहायला जागाच नाही मिळाली आणि बाकीची देवळाच्या बाजूची जी निवासस्थानं आहेत, जिथे राहण्याच्या व्यवस्था केल्या आहेत, ते अत्यंत अस्वच्छ होतं. तिथे म्हणजे आपण राहूच शकत नाही. ह्याबद्दल पण मला तुमच्याशी नक्कीच बोलायचं आहे आणि ह्या व्हिडिओद्वारे माझ्या भावना मला व्यक्त करायच्या आहेत. पण आत्ता मला दिसतंय ते आमच्या ह्या छोट्याशा घरात जिथे आम्ही राहिलो आहे, तिथे एक म्हशीचा गोठा आहे आणि त्याच्यामध्ये म्हशीचं दावण म्हणजे तिचं गळ्यातलं दोरी तिच्या शिंगामध्ये अडकली आहे. म्हणून तिची मालकीण ते सोडवण्याचा प्रयत्न करते आणि बराच काळ हे सगळं चाललं आहे. घरातली मुलं बाहेर गेल्यामुळे अ, कदाचित ही म्हस ह्या दोघींना ऐकत नाही आहे आणि म्हस पण जरा इरिटेट झाली आहे ते दुखत असल्यामुळे किंवा गळ्यातलं साखळी अडकल्यामुळे ती पण अजिबात ऐकत नाही आहेत आणि त्या म्हणाल्या पण की ही म्हस मारकुटी म्हस आहे. त्याच्यामुळे ते लोकं पण हात लावायला जरा घाबरत आहेत. तर असं हे सगळं त्यांची तारांबळ चालू आहे. आम्ही सकाळी अंघोळ करून मग स्वामींच्या दर्शनासाठी निघालो आणि मंदिरात दर्शन घेतलं. वटवृक्ष स्थानी आम्ही आलो. इतर बाकीची मंदिरं आहेत. चोळाप्पा स्वामींचं, बाळाप्पा स्वामींचं तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये ह्यावेळच्या पावसाळा पण होता आणि सगळीकडे रिपरिप होती, थोडं चिखल होता. पण त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरी गोष्ट मला कळकळीनं सगळ्यांना सांगायची आहे, की आपलं सरकार ह्याने सगळी देवस्थानांना सेंट्रलाइज करायला पाहिजेत आणि स्वच्छता आणि आपल्या सगळ्या देवस्थानांचं पावित्र्य 100% पाळणं हे खूप खूप गरजेचं आहे. आपल्या देवांना स्वच्छ ठेवणं, त्यांचा मंदिराचा परिसर, आजूबाजूचा परिसर, स्वच्छता ठेवणं, तिथले प्रायव्हेट बाथरूम्स जे असतील आजूबाजूला तुम्ही निर्माण केलेले, त्याची स्वच्छता करणं, तिथे हायजीन ठेवणं, जे तुम्ही निवासस्थानं निर्माण केलेली असतील, कदाचित आत्ता ती प्रायव्हेट असतील, पण त्यांच्यावरती निगराणी ठेवणं किंवा त्यांच्यावरती एक इन्स्पेक्शन नेमणं, की अगदी दरवाजे, भिंतीत सगळे तुटले आहेत, फॅन फुटले आहेत, त्यांचे संडास बाथरूमच्या भिंती तुटून पडलेल्या आहेत. कसं काय बाहेरची लोकं येऊन तिथे राहणार? एक रात्र पण आपण राहायचं म्हटलं, तरी त्याच्यामध्ये अजिबात हायजीन नाही आहे. घरामध्ये कुबट वास येतो आहे, तिथले बिछाने धुतलेले नाही आहेत वर्षानुवर्ष, चादरी धुतलेल्या नाही आहेत. म्हणजे आपण काय कंट्रोल करू शकतो हे बघणं आवश्यक आहे. स्वच्छता ठेवणं, आजूबाजूचा परिसर निर्मळ ठेवणं, त्याची पावित्र्यता टिकवणं, एवढं पण आपल्याला जमत नाही. इतकी भक्त मंडळी येतात, इतका पैसा खर्च करतात, इतकं देवस्थानांना सगळ्या डोनेशन्स मिळतंय, इतकी देणगी देत आहेत, इतके प्रसाद चढवत आहेत, त्या सगळ्याचं व्यवस्थित नियोजन करणं, भक्तगण येत आहेत, ओढीनं येत आहेत देवाच्या. पण तिथे जे लोकं आत्ता हा त्यांच्या हातात कारभार आहे, त्यांनी ते स्वच्छता पाळणं हे त्यांच्या हातात नाही आहे का? त्यांच्यासाठी ते गरजेचं नाही आहे का? भक्त मंडळी एका रात्रीत येणार आणि निघून जाणार, म्हणून त्यांची गरज नाही आहे का स्वच्छता ठेवणं? प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे आणि हे नियोजन 100% असलं पाहिजे. आपण आपल्या देवाचं बाहेरच्या जगामध्ये काय स्वरूप प्रगट करतोय, लोकं आपल्याला कशा पद्धतीनं बघतायत, लोकं आपल्याबद्दल कशा पद्धतीनं बोलतायत, ह्याची सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. आलेल्या भक्तगणांनी स्वच्छता ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. पण तिथे ज्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे, ज्यांनी व्यवस्थापन निर्माण केलं आहे, त्यांनी त्याची उत्तम निगराणी ठेवणं आणि सरकारनं त्याच्यावरती इन्स्पेक्शन मंथली किंवा इयरली किंवा 6 मंथली ठेवणं, की त्याची 100% स्वच्छता, पावित्र्य, त्याचं काळजीपूर्वक सगळ्या भक्तांची व्यवस्था होते की नाही हे सगळं पाहणं हे गव्हर्नमेंटचं पण काम आहे. माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रातली सगळी देवस्थानं उत्तम रीतीनं एक जगाच्या समोर एक उत्तम उदाहरण देण्यासाठी इतकी आपली शेकडो वर्षांची, हजारो वर्षांची परंपरा आहे आणि तिचं
जतन करणं हे आपल्या हातात आहे. त्याची प्लीज सगळ्यांनी काळजी घ्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे. आपल्या सरकारला पण विनंती आहे की त्यांनी ह्याची सौंदर्य, पावित्र्य त्याचं जतन करून त्याच्यासाठी लोकांसाठी ते योग्य रीतीनं खुलं करून द्यावं. ठीक आहे. थँक्यू सो मच. कोणाला ह्याच्यामध्ये दुखवण्याचा हेतू नव्हता. पण एक भक्त मंडळी येतात, त्यांचं एक फीडबॅक म्हणून तुम्ही हे घ्या, सजेशन म्हणून तुम्ही घ्या आणि जास्तीत जास्त आपण आपल्या देवस्थानांना सुंदर करू आणि जास्तीत जास्त लोकं आपल्या ह्या देवस्थानांकडे वळतील आणि येतील ह्याच्यासाठी आपण जरूर प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. Marca.